म्हणजे मनमीत असंही मला फोन करतो की पत्या मी आज तुझ्या घरी आहे, असा तो फोन करतो मला. आणि तो माझ्या आजूबाजूला 30 किलोमीटरही नसतो. माझं पहिलं प्रेम इतकं माझं आणि रंगभूमीचं जवळचं नातं आहे की माझं बारसं शिवाजी मंदिरला झालं. क्या बात आहे. आणि माझा पहिला वाढदिवस हा भाईदास नाट्यगृह. ऍक्च्युली मनमीतला मी मदत काय केली आहे कॅरेक्टरला, तो फारच केपेबल आहे कॅरेक्टर, त्याला मी काय मदत नाही केली त्याला. आम्ही आणि पृथ्वी फक्त एवढंच करायचो की मनमीतला कंट्रोल करायचं, त्याला हे नको मनमीत हे 10 मिनिटं मला खूप फोन केलेले आहेत, पण त्याचा टायमिंग मी सांगू इच्छित नाही कधी फोन केलेले आहेत. आणि ते साधारण त्याच वेळी केलेले असतात ज्यावेळी तो असतो, म्हणजे झोपेत असतो किंवा असं खूप इमोशनल असतो असं म्हणायचं. झोपेत असतो, इमोशनल असतो असं. पण तू केलंयस का मनापासून? आधी तुझ्याकडनं मला उत्तर मिळालं नाही, पण मला असं एखादा तुझा किस्सा. तू मुंबई लोकल मध्ये फिरलीस? अरे म्हणजे काय किस्सा? अरे काय बोलायचं आहे, डायलॉग नाही आहे. तू मला जसं सांगितलं तसं नॉर्मल मराठी बोलतो आहे. मला मराठी येते आहे, मला मराठीच येते आहे. मला काही चॉईस आहे का नाही? नको रे. नमस्कार, सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर सगळ्या मुंबईकरांचा एक जिव्हाळ्याचा विषय म्हणता येईल आणि लाईफलाईन ज्याला म्हणतात ती म्हणजे मुंबई लोकल. तीच मुंबई लोकल तुमच्या जवळच्या स्थानकात येत्या 1 ऑगस्टपासून दाखल होणार आहे आणि तुम्ही बघू शकणार आहात ती मुंबई लोकल. आणि याच मुंबई लोकल चित्रपटातील कलाकार माझ्यासोबत आहेत. प्रथमेश मनमीत आणि चित्रपटाच्या प्रोड्युसर निर्मात्या प्राची राऊत माझ्यासोबत आहेत. तुमच्या तिघांचंही सेलिब्रिटी कट्टावर खूप स्वागत आहे. अरे थँक्यू. ओके तर हे बघा, हे जे तिकीट आहे ना त्याच्यावर काय लिहिलंय मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आयुष्यात एकदा जरी कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर आता ना मला ऑफ कॅमेरा मनापासून प्रेम मी नाही सांगणार. हे बघ, मला एक टास्क मिळालाय ऑफ कॅमेरा. ठीक आहे, मला असं सांगण्यात आलेलं आहे ते तुझ्याकडून काढून घ्यायचंय. ठीक आहे, आणि कोणावर प्रेम केलंयस तू? आणि हे हा जाणार आहे प्रथमेश मला सांगणार आहे. सो मला चॅलेंज मिळालेलं आहे. बघूया प्रथमेश, बघूया व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे कळतं का लोकांना? येस, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल ना मनमीतनी खरंच कोणावर प्रेम केलेलं आहे ते तुम्हाला कळेलच. तर आता हिम्मत बर. तर प्रथमेश, तुम्ही तिघांनी मला सांगा, मुंबई लोकल चित्रपट आहे, आत्ता आपण पुण्यात शूट करतोय, त्याच्यामुळे मुंबईच्या लोकलचे धक्के खात येण्याचा काही प्रश्नच नाहीये. आज पुण्यात दिवसभर पाऊस पडतोय आत्ता तरी. कसा होता हा प्रवास मुंबईतून पुण्यात आलाय? सो कसा होता हा? नाही, खूप भारी होता. एक तर लोणावळ्याचा घाट लागतो मध्ये, त्याच्यामुळे अजूनच भारी वाटतं. फॉग असतं, मस्त पाऊस असतो आणि त्यात मी ड्राईव्ह करत आलोय स्वतः, त्याच्यामुळे अजूनच मजा आली. आणि त्या एक काय म्हणूया की मुंबई टू पुणे ड्राईव्ह करणं हे ऍक्च्युली मेडिटेशनचं एक माझं छोटंसं काय म्हणूया छोटंसं एक टास्क आहे मेडिटेशनचा, जो मी नेहमी कधी असं लोकांना वाटतं अरे मुंबई पुणे किती ड्रायव्हिंग असतं वगैरे, असं मला अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं की फक्त ते घाटातलं जर ट्रॅफिक लागलं नाही तर फार स्मूथली आपण येतो. आणि आता तर स्मूथली यावंच लागतं, नाही तर मग तयार ठेवा 2,000 फाईन लागली. त्याच्यामुळे जास्त फास्टही चालू शकतो, पण मी तसंही मी हळूच चालवतो. त्याच्यामुळे मी फारच मेडिटेशन, सो ते मेडिटेशन जे आहे त्याच्यात जर पाऊस असेल थोडं वेगळं मेडिटेशन असतं. या मेडिटेशन मध्ये डोळे उघडे असतात. हो ऍक्च्युली. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी ऍक्च्युली मुंबई पुणे प्रवास करत होतो एकदा गाडीतनं, आणि मला आठवतंय की मी चढलो पनवेलला, कळंबोलीला चढलो वर, आणि कट्टू मला सेकंड टोल आठवतोय. म्हणजे मला मधलं काहीच आठवत नाही की मी काय केलं, कशी ड्राईव्ह केली, काय केली, मध्ये काहीच नाही. मला नंतर सेकंड टोल, कळंबोलीवरनं प्रवास चालू करण्याच्या आधी काय केलेलं ते काय मी विचारत होतो काहीतरी, आणि काहीतरी मी विचारत होतो, काहीतरी मी सिनेमाच्या विचारत होतो. तंद्री लागते. आणि मी जेव्हा आलो टोलला तेव्हा सेकंड टोल होता. मध्ये असं मी कधी मी घाट चढलो, कधी उतरलो, काय झालं मध्ये काहीच माहित नाही. सो अशी तंद्री मुंबई पुणेला लागू शकते, कारण रस्ता तेवढा छान आहे आणि मजा येते मुंबई पुणे ट्रॅव्हल करायला. आणि जोडीला एक जुनी गाणी असतील. अरे अजूनच मजा येते, अजूनच मजा येते.
आणि क्षितिजा सोबत असेल तर अजून मजा येते. ऐकणार एक क्षितिजा. हो ऐकू. कुठलाही चित्रपट असू दे, नाटक असू दे, आपण म्हणतो ना नाटकामध्ये सुद्धा किसकी बेल झाली की तीच धडधड असतेच, तसंच चित्रपट सुद्धा तारीख जवळ येते. सो किती भीती आहे आता तुमच्या सगळ्यांच्या मनात की कसा रिस्पॉन्स मिळेल आणि ऑडियन्सचं कसं प्रेम मिळणार आहे, काय कशी भीती आहे? काहीच भीती नाही. नाही मला फक्त नाही भीती तर थोडी वाटते मला असं वाटतं, पण मला फक्त एवढंच सांगायचं की मराठी सिनेमांना थिएटर मिळणं हे याची जास्त भीती वाटायला लागलेली आहे. आणि आमचे प्रोड्युसर आमचे डिस्ट्रीब्युटर खूप प्रयत्न करत आहेत की आम्हाला जास्तीत जास्त स्क्रीन मिळवून द्यायचा. फक्त सिनेमा चांगला झाला याच्यात आम्हाला काही डाऊट नाही आहे, त्याच्याबद्दल आम्ही जसं मनमीत म्हणाले की काहीच भीती नाही आहे त्या बाबतीत. सिनेमा नक्कीच चांगला झालेला आहे, फक्त मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात तरी थिएटर मिळू दे असं मला वाटतं. आणि त्याची एक भीती आम्हाला धाकधूक लागलेली आहे, कारण 1 ऑगस्टला ऑलरेडी एक मोठा सिनेमा आहे. तर मग आपल्याला थिएटरमध्ये जाऊन बेशुद्ध पडायची वेळ. सो हा म्हणजे असं काही आम्ही करणार नाही आहोत, पण तरी मला असं वाटतं की एवढ्या मराठी सिनेमाला महाराष्ट्रातच थिएटर मिळत नाही आहेत आणि ते आमच्या सिनेमाला थोडेसे मिळू दे आणि लोकांना ते बघायला मिळू दे. कारण काय होतं, बराचसा प्राईम टाईम मिळाला तर मराठी प्रेक्षकांना जाता येत नाही आणि मग त्याऐवजी ते दुसरा सिनेमा बघतात, दुसऱ्या भाषेचा सिनेमा बघतात. सो ते मला असं वाटतं की एक भीती त्याची आहे की आय होप की थिएटर्स मिळतील. कारण एरे एरे पैसा 2चा पण अमेय सरांनी 3चा अमेय सरांनी पण एक व्हिडिओ केला होता अमेय भोकरांनी की तो कसा त्यांनी उतरवला सगळ्यांनी आणि परत त्यांनी थोडासा त्याच्यात थोडेसे शो दिले, ते पण काही फार ग्रेट वाटले नाहीत, पण ते थोडे शो सुद्धा हाऊसफुल होत आहेत. सो मराठी प्रेक्षकांना बघायचे फिल्म, पण ते शोज मिळणं फार डिफिकल्ट झालं आमच्या सगळ्यांसाठी. सो त्याची एक भीती आहे फक्त की मिळू दे शो. येस, नक्की मिळणार आणि खरंच हाऊसफुल चालणार आहे. येस. तर आता ना या चित्रपटामध्ये तू आशिष नावाचं पात्र साकारतोस, ठीक आहे. या आधी सुद्धा मी तुला वेगवेगळ्या भूमिकांमधून बघितलेलं आहे लव्ह स्टोरी साकारताना. सो एक असं असतं ना की आधी सुद्धा आपण एक लव्ह स्टोरी साकारलेली आहे, पण त्याच्यापेक्षा आपल्याला ही वेगळी करायची, तेच वेगळे पण दाखवायचं आहे. त्याच्यासाठी तू कोणत्या गोष्टी अशा काही नोट डाऊन कधी करून ठेवतोस का की हे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे आणि तेच रिपीट नाही करायचं आहे, ह्याच्यासाठी काय प्रयत्न करतोस? नाही मला तर हा जेव्हा सिनेमा आला तेव्हा मला शॉर्ट गॅरंटी होती की लोक लव्ह स्टोरी म्हटल्यावर पहिला तर टाइमपासशी कम्पेअर करणार या सिनेमाशी. सो मी डिसाईड केलं होतं, मी आणि मनमीतने सुद्धा, म्हणजे आम्ही दोघंही टाइमपासचा भाग होतो, तर आम्ही दोघांनी डिसाईड केलं होतं की ती जी बॉन्डिंग आहे टाइमपासची ती सेम नाही वाटली पाहिजे, वेगळ्या प्रकारची बॉन्डिंग वाटली पाहिजे. माझ्या कॅरेक्टरबद्दल स्पेशली मी असं डिसाईड केलं होतं की जितकं खरं जितकं कारण दगडू तसा अल्लड होता थोडासा, म्हणजे तो जरी बिंदास्त असला तरी पण तो थोडासा त्या वयाचा नव्हता ज्या वयाचा आशिष आहे. आणि आशिषमध्ये आम्ही खूप असे काही मॅनरिझम शोधलेले आहेत, त्याचं चालणं म्हणा, त्याचं बोलणं म्हणा, त्याचं समजून घेणं म्हणा, ते मॅच्युरिटीला जास्त रिप्रेझेंट करतं. पण ती मॅच्युरिटी दाखवत असताना एखादा मॅच्युअर माणूस किंवा एखादा मोठा माणूस जो वयाने थोडासा मोठा आहे, यंग आहे, तो जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा त्याच्यात जो इनोसन्स येतो तो दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे तो इनोसन्स कुठेही दगडूला सिमिलर नाही वाटला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा ज्ञानदा आणि माझं जे म्हणजे मिस नायगाव जी आहे आशिषची, ती जेव्हा एकमेकांकडे बघतात तेव्हा जे बघणं आहे ते प्रत्येक वेळी वेगवेगळं आहे. सो ते जे बघणं आहे त्याच्यात आम्हाला वेगळं काहीतरी करायचं होतं, आमच्या बॉन्डिंगमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं. मी वॉकमध्ये काहीतरी वेगळं पकडण्याचा प्रयत्न केलाय, डायलॉग डिलिव्हरीमध्ये वेगळं, म्हणजे डायलॉग्स आम्ही ठेवलेत पण ते तसे इतके दगडूसारखे ठेवले नाहीत. म्हणजे याच्यात असा डायलॉग आहे की आशिषू कोशिश तो करी सकता. मग एक डायलॉग आहे ज्याच्यात असं आहे की तो पृथ्वीच्या कॅरेक्टरला म्हणत असतो, अरे माझी लव्ह स्टोरी 7:17ला सुरू होते आणि 8:18ला दादर आलं की संपते रे. सो ते जे म्हणजे त्याच्या कॅरेक्टरला जातील, मुंबई लोकलला जातील असे डायलॉग्स आम्ही ठेवलेत. पण त्याच्यात पण शोबाजी केलेली नाहीये. म्हणजे दगडूचं जसं लाऊडनेस होता तसं आम्ही ठेवलेलं नाहीये, तो थोडा सटल ठेवण्याचा आणि त्या सटल आशिषच्या प्रेमात लोक पडतील अशी आशा आहे. तो अगदीच रिलेट होण्यासारखा डायलॉग होता ना की दादर आलं की संपते. तेच माहितीये डायलॉग्सची खासियत तीच आहे की ते ना असे अनफिनिश्ड आहेत. त्याला एक असं ते शार्पनेस नाही येतो, त्याला ते तो जुविनाईल पण येतो की ते जस्ट नॉर्मल एक नॉर्मल साधा माणूस पण तो डायलॉग कसा बोलू शकतो. पण मनमीतचं तर वेगळीच भाषा आहे यावी. हा मी तेच तुला विचारणार आहे की टाइमपास, आता तू जसं म्हणालास ना की लोक कम्पेअर करणार हे माहितीच होतं, तसंच झालं म्हणजे तसं नाही, पण असं झालं की अरे ही दोघं आधी सुद्धा टाइमपास 2 मध्ये होती, आता तू याचा मित्र दाखवलायस ना, तर काय तेव्हाची फ्रेंडशिप अशी आठवली का? अरे आपण पहिला दिवस त्या सेटवरचा आणि हा सेटवरचा किती फरक होता, काय सांगतो?
फरक असा होता की टाइमपासच्या वेळेला कसं होतं, आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि एकत्र काम करत होतो. आता आम्ही एकमेकांना ओळखून बसलोय आणि एकत्र काम करतोय. त्यामुळे मला म्हणायला असं जरा वेगळं आहे, पण ठीक आहे. म्हणजे ही प्रोसेस मला जास्त आवडते, ज्याच्यात आम्ही दोघे एकमेकांना ओळखून आहोत आणि तेव्हा आम्ही खूप वेगळ्या लेवलला कोलॅबोरेटिव्ह काम करू शकतो. त्यामुळे त्यांनी मला खूप मदत केली माझं कॅरेक्टर बिल्ड करायला. कारण की आता हे जे पात्र आहे ते युपी वरनं आलेलं आहे, दर्शन यादव माझं, आणि सगळा तिकडचा लय तो मराठी बोलतो, तो मराठीच बोलतो असा हा युपीचा माणूस आहे. आणि तो सगळा लहेजा, मग तिकडचा आमची मैत्री कशी झाली आहे त्याची पण एक बॅक स्टोरी आहे. सो मी पृथ्वी आणि प्रथमेश म्हणजे आशिष, जीत आणि दर्शन हे तिघं ट्रेन मध्ये भेटले. सो मुंबईला कसं असतं, तुम्ही एका विशिष्ट वेळेला कामावर जाताना तर ट्रेनचे टायमिंग असतात. सो ती ट्रेन रोज त्याच टायमिंगला त्याच प्लॅटफॉर्मवर येतेच येते. सो तेच लोक तीच ट्रेन पकडतात, कारण की त्या लोकांना त्याच कामावर जायचं असं तेवढ्याच वाजता. सो तुमचा ग्रुप अभावानं कमी बनून जातो असा ग्रुप. सो त्या काळात ना इंस्टाग्राम ना फोन ना काय, त्यामुळे समोरच्याशी बोलणं याला पर्याय नाही. आणि अशातनं झालेली ती मैत्री. मग अशा लोकांचं कसं असतं, कामच असतं, मग प्रवास घर, परत प्रवास काम. त्यामुळे जीवाभावाची माणसं ही मुंबई लोकलमध्येच भेटतात त्यांना, आणि असे आम्ही मित्र झालेली अशी ही स्टोरी. त्यामुळे ह्याचा बॅकड्रॉप वेगळा असल्यामुळे एकंदरच सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या बदलल्या. त्याच्याबरोबर आम्ही थोडे मॅच्युअर झालो, पण मूर्खपणा तर आहेच. त्याच्याशिवाय तर मी काय ऍक्च्युली मनमीतला मी मदत काय केली आहे कॅरेक्टरला, तो फारच केपेबल आहे कॅरेक्टर करायला, मी काय मदत नाही केली त्याला. आम्ही आणि पृथ्वी फक्त एवढंच करायचो की मनमीतला कंट्रोल करायचो, त्याला हे नको मनमीत हे 10 जागा काढल्या असतात त्याच्यातला 6 ठेव, 4 काम. ते मला पण माहिती असतं रे, तो फ्लो महत्वाचा, त्या 6 नाही तर निघत नाही. बरोबर, करेक्ट. तर पण ते त्याचं क्रेडिट ह्याचं आहे की त्याने एक वेगळा युपीचा माणूस उभा केलाय. प्रॉपर तो असा वाटतो की तो काय मावा बिवा काही खात नाही, उगाच काही तो अपशब्द काही बोलत नाही, पण तो इतका गोड वाटतो की त्या गोडव्यामुळे असं वाटतं की अरे यार यांची फ्रेंडशिप किती भारी असेल, किती मजा असेल यांच्या फ्रेंडशिपमध्ये. ते जे एक अनफिल्टर्ड असणं जे आहे ना, म्हणजे ऍक्च्युली ते आमच्या फ्रेंडशिप मध्ये पण आहे आणि ते आशिष आणि दर्शन आणि जीतच्या फ्रेंडशिप मध्ये पण आहे की अनफिल्टर्ड आहेत ते तिघं. म्हणजे ह्याला जर एखादी मुलगी आवडली आणि ह्याने जर तिच्याकडे बघितलं तर ह्याने जर सांगितलं नाही तरी पण ह्याला कळेल की काहीतरी चाललंय, काहीतरी गडबड, या लेवलची मैत्री आहे. सो ती मैत्री वेगळी आहे, टाइमपास पेक्षा खूपच वेगळी आहे. पण आता जसं आपण म्हणतोय ना मैत्रीबद्दल, तर जनरली ना मुलींच्या मैत्रीबद्दल बोललं जातं, ठीक आहे. पण आता मला तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल असा एखादा स्ट्रॉंग पॉइंट असेल की जिथे गरज आहे मला मित्र म्हणून, ठीक आहे, तू हक्कानी किंवा तू दोघांनी एकमेकांना हक्कानी फोन केलाय आणि तिथे ती मैत्री निभावली तुम्ही, असं काही सीन आठवतोय काय पर्सनल आयुष्यामधलं असेल तरी चालेल. मनमीतनं तर मला खूप फोन केलेले आहेत, पण त्याचा टायमिंग मी सांगू इच्छित नाही कधी फोन केलेले आहेत. आणि ते साधारण त्याच वेळी केलेले असतात ज्यावेळी तो असतो, म्हणजे झोपेत असतो किंवा असं खूप इमोशनल असतो असं म्हणायचं, झोपेत असतो, इमोशनल असतो, असं अशा वेळी त्याने मला फोन केलेला आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी तो एका ठिकाणी असताना मी त्या दुसऱ्या माणसाला सांगितलेलं आहे की आता त्याला सोडा जाऊ दे, असंही मी त्याला फोन केलेला आहे. किंवा पत्या जरा बोलतोस का ह्यांच्याशी असं म्हणून मी रात्री हा काय झालं वगैरे वगैरे असंच मी ते बोललेलो आहे. किंवा मनमीतला कदाचित मला पण असं कधीतरी वाटतं की उगाच मनमीतला 3 वाजता फोन करावा, रात्री कधी, तो घेत नाही, मी घेतो फोन. हाच काय तो डिफरन्स आहे आमच्या फ्रेंडशिप मधला. आणि त्याला रात्री करा, दुपारी करा, सकाळी करा, तो कधीच फोन घेत नाही कोणाचे. आणि नंतर तो असा फोन करतो. म्हणजे मनमीतचा एक प्लस पॉईंट काय आहे ना, मनमीत जेव्हा येतो तेव्हा तो तुमचा सर्वात जवळचा मित्र असतो, आणि मनमीत जेव्हा जातो तो कोण मनमीत, तो कोण मनमीत, कुठे असतो मनमीत हे कोणालाही माहित नसतं. सो त्याच्यामुळे ते जे फोन्स आहेत, कॉल्स आहेत, ते आम्ही सतत करत असतो एकमेकांना. आणि मनमीतचे कॉल जास्त आलेले आहेत. म्हणजे मनमीत असंही मला फोन करतो की पत्या मी आज तुझ्या घरी आहे,
असा तो फोन करतो मला. आणि तो माझ्या आजूबाजूला 30 किलोमीटरनेही नसतो. काय हे म्हणजे मी हो म्हणजे एवढंच बोलतो तो की पत्या मी आज तुझ्या घरी आहे. मी त्याला विचारत नाही की कुठे आहे काय करतोय. मी म्हणतो ओके ठेव म्हणून असं आमची फ्रेंडशिप मित्र आहे. खरं म्हणजे जनरली आपण ही मुलींच्या बाबतीत ऐकतो ना की मैत्रिणी मित्राला भेटायला चालली आहे आणि मैत्रिणीचं नाव सांगून गेलेली आहे. हो. हे चक्क मी तुझ्या बाबतीत ऐकतेय. हो. तर तू काय सांगशील प्रथमेश बद्दल? प्रथमेश म्हणजे मी कुठला जर माझा असा ब्रेकडाऊन असेल किंवा कुठला मला ब्लॉक आला असेल तर मग तो ब्लॉक मी पहिले सहन करतो ऍज युजल. जरा बघतो याच्यातनं काय होतंय मग सगळं माझं जेव्हा होतं करून त्याच्यानंतर मग मी प्रथमेशला फोन करतो. मग मी त्याच्याकडे जातो, मग आम्ही जरा गप्पा मारतो, मग तो माझा ब्लॉग जरा ओपन करतो. माझा ब्लॉग डायरेक्ट गेलाच आहे. माझा ब्लॉग गेलाच. तो लावला अच्छा हा लावला. तर असं सगळं असताना प्रथमेशनी मला नेहमीच तो माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्याच्या पाठी उभा राहिलं का दिसत नाही मी. म्हणूनच तू पाठीशी असतोस. हे जे काही पंच आहेत ना तुमचं हे ते भारी आहेत. आणि तू जो आता काही पंच केलास म्हणजे माझा ब्लॉग तर काढला तो पण भारी होता. ऑडियन्सला काही कळणार नाहीये. तर हे बघ हे जे काही मला मगाशी चॅलेंज मिळालेलं आहे तर तू सांगशील असं माझी अपेक्षा आहे. काय हे जे काही चॅलेंज आहे नाही ते खाली पण लिहिलेलं फ्लिप द तिकीट केलेलं नाही ते ऑडियन्स बघतोय. हे तुझ्यासाठी आहे. काय हे तुझ्यासाठी आहे. आयुष्यात एकदा जरी कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर हे कोणाबद्दल माझ्याबद्दल सांगायचं मी तर केलं ऑब्व्हियसली. मी माझ्या बायकोवर खूप मनापासून हे आता याला बरं झालंय. अरे नाही मनमीत बद्दल मला मनमीत बद्दल हा मनमीतने मला असं वाटतं मी आता एक सिक्रेट रिव्हील करून बस एक सिक्रेट काय हरकत नाही. खूप फक्त मजा आली. आमच्या पुरतच राहणार आहे. आमच्या पुरतं आणि काय आपल्या लोकांपुरतं. मला असं वाटतं की एक सिक्रेट मी रिव्हील करून टाकतो. मनमीतचं नाटकावर खूप मनापासून प्रेम आहे. रंगभूमी हे माझं पहिलं प्रेम. ट्रू फ्रेंडशिप. रंगभूमी माझं पहिलं प्रेम. इतकं माझं आणि रंगभूमीचं जवळचं नातं आहे की माझं बारसं शिवाजी मंदिरला झालं. क्या बात आहे बाबा. आणि माझा पहिला वाढदिवस हा भाईदास नाट्यगृहात झाला. क्या बात. काय लपवलंय रंगभूमीच्या नावात. ऑल द बेस्ट राहायला पण आपण डिस्कस केलेलं इंटरव्ह्यूच्या. म्हणजे हे बघितलेलं लोकांनी आता नवीन काहीतरी सांगायचं लोकांचं म्हणजे नाही आयुष्यात एकदा जरी कोणावर प्रेम केलं असेल तर आणि मनापासून पण आहे मनापासून ते मिस केलं असतं. हा नाही एवढा प्रेमावर किती विश्वास आहे तुझा? खूप प्रचंड. प्रेमावर तर जग चाललंय. उगाच लोकांना वाटतं पैशावर चाललंय पण मनापासून प्रेम मी केलंय की बऱ्याचदा. मला असं एकंदरीत वाटतंय की काही उत्तर मिळणार नाहीये मला जे काही चॅलेंज मिळालेलं होतं ते मी नाही पूर्ण करू शकत. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे. पण तू केलंयस का मनापासून प्रेम? आधी तुझ्याकडनं मला उत्तर मिळाल्याशिवाय नाही. पण मला एक असं एखादा तुझा किस्सा. तू मुंबई लोकलमध्ये फिरलीस? अरे म्हणजे काय खूपदा. तू ऍक्च्युली पुण्याचीच आहेस ना? हा मी पुण्याचे पण कामानिमित्ताने मी असतेच मुंबईत. म्हणजे तू ती गर्दी वगैरे सगळी बघितलेली. तुझा एखादा असा किस्सा आहे का मुंबई लोकल मधला? तो मी इंटरव्ह्यूच्या शेवटी सांगेन ऑफ कॅमेरा. ऑफ कॅमेरा. अच्छा म्हणजे तू तुझे किस्से ऑफ कॅमेरा सांगणार. आमचं सगळं हे रिव्हील करून टाकायचं. मुंबई लोकल 1 ऑगस्ट. अरे कारण मला चॅलेंज मिळालंय आणि सुपर एक्सक्लुझिव्ह हवाय ना कंटेंट. तो नाही मिळणार तुला. तर म्हटलं आपण मूव ऑन होऊया. तर आता प्रत्येकाच्या आयुष्यात असे किस्से घडत असतात लोकल सगळे. मला तुमच्या दोघांकडनं आपण ऐकायचे की लोकलचे किस्से असे तुझ्या आयुष्यात काय असे घडलेले आहेत का? किंवा पहिला लोकलचा प्रवास कितव्या वर्षीपासून वगैरे सुरू झालेला ती भीती? पहिला लोकलचा प्रवास तर मला आठवत नाहीये कारण पहिला लोकलचा प्रवास माझा अतिशय दयनीय होता. कारण माझी एवढीशी हाईट होती त्याच्यामुळे मी लोकलमध्ये जायचो मला काहीच दिसायचं नाही कारण गर्दी एवढी असायची. पण मला एक प्रवास आठवतो. मी कॉलेजला असताना मी एका मित्राकडनं 100 रुपये घेतले होते. माझा मित्र फारच जवळचा आहे. तो आता जर्मनीला असतो आणि काही कॉलेज इव्हेंट्स होते वगैरे वगैरे तर मला ते कॉलेजचे लेटर्स वगैरे द्यायला लागतात. तर मला पार्ला ईस्ट आणि पार्ला वेस्टही माहित नव्हतं कुठे आहे स्टेशन कुठे काय. आणि मला जायचं होतं चर्चगेटला. तर मला काही माहित नव्हतं. तर मी आपला कोणाला तरी विचारत गेलो. त्याच्याकडनं 100 रुपये घेतले. बाबा रे तू 100 रुपये दे मला काहीतरी लागलं बिगलं तर आपण खायला पिला. आणि पैसे नव्हते. मग गेलो आणि मग नंतर स्टेशन बिशन बघत पहिला दादरला उतरलो. मग दादरला कुठेतरी कॉलेजेस केले वगैरे 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 आणि
तिथून मग माझा मुंबई लोकलचा प्रवास तो कम्प्लीट झाला आणि माझ्या घरी फुल कौतुकाने माझ्याकडे बघायला लागले की भेंडी हा पोरगा आज चर्चगेटला जाऊन आला, ट्रेनने एकटा जाऊन आला, वा वा मोठा झाला. सो मुंबई लोकलचं काय माहितीये का, तुम्ही ऍक्च्युली मुंबई लोकलने जर प्रवास केला तर घरी मुंबईत असं समजलं जातं की हा मोठा झाला, आता हा मॅच्युअर झाला, आता ह्याला कळतंय, म्हणजे हा एकट्याने जाऊन आला. तर पण ते जे त्याच्याबरोबर मी असा पण मोठा झालो होतो की मी तर असा मुंबई लोकलने प्रवास केला, पण ते जे 100 रुपये आहेत ते मी आज सगळ्यात त्या मित्राला दिलेलं नाहीये. आणि त्या मित्राला मी तो आता एक किस्सा झालेला आहे आमचा आणि मी त्याला नेहमी सांगतो की ते मी आयुष्यात तुला परत करणार नाहीये, कारण ती आता एक आठवण झाली आमची आणि त्याला आता मुलगा झालाय. सो आता तो पण सांगेल की ह्याने माझ्याकडनं 100 रुपये घेतले, अजून नाही दिले वगैरे वगैरे. तर म्हणजे आम्ही एकमेकांना पैसे, म्हणजे कधी काय खायला बिला, आम्ही काय खायला गेलो बाहेर तर आम्ही एकमेकांचे पैसे देतो वगैरे वगैरे सगळं करतो, पण मी त्याचे 100 रुपये देणार नाहीये हे मी ठरवलेलं आहे आणि त्याच्यात मजा आहे. म्हणजे त्यांनी जर मनी तुझ्याकडे मागितलं तर तू त्याला नाही क्या बात आहे. मुंबईलवाडी मुंबई लोकल तू जो काही मध्ये मध्ये पंच टाकतोस ना त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला मजा येते. येस, आणि तो सिनेमात पण तेच करतो. हा, मी तुला तेच विचारणार आहे. आता सिनेमातले तुझे काही डायलॉग्स आहेत, वेगळे डायलॉग आहेत ना, त्या डायलॉग मध्ये तू जरा आम्हाला बोलून दाखवलंस तर आवडेल. ते काय 2-3 डायलॉग. अरे काय बोलायचं आहे, डायलॉग नाही आहे. तू मला जसं सांगितलं तसं नॉर्मल मराठी बोलतो आहे. मला मराठी येते आहे, मला मराठीच येते आहे. बाकी मराठी नाही बोलत त्यांना मी बोलतो येडा झाला आहे का पागल झाला आहे. अरे इथे मुंबईमध्ये राहतो आहे, मराठी तर आला पाहिजे सगळ्यांची. माझा कॅरेक्टर असा आहे की हे लोक मराठीमध्ये चुकतात, मी त्यांना. आणि माझं नाव कसं घेतोस तू? अरे आशिष. आशिष नाही रे, आशिष बोल. आशिष. राहू दे. सुपर मजा आली बघायला हे. यस, अरे हे सिनेमामध्ये खूप आहे, त्याने खूप काही काही जागा काढलेल्या आहेत आणि तू ती एक लाईन ऐकव ना, ती दिलाची. ह्याच्या दिलाचा एक्सरे काढला ना तर तिच्याच फोटो भेटेल. प्रोड्युसर पण आहेत आपल्यासोबत. मी तुम्हाला विचारते की आता जसं मगाशी प्रथमेश म्हणाला ना की थिएटर मिळत नाहीत आणि ही फॅक्ट आहे. तर धडक 2 सुद्धा एक कॉम्पिटिशनला आहे, तर ही कुठे भीती आहे का मनात की आता आपल्या जोडीला धडक 2 सुद्धा रिलीज होतोय आणि हे सिच्युएशन आहे की थिएटर मिळत नाहीत, लगेचच एक दुसऱ्या का तिसऱ्या आठवड्यात ना OTT वर लगेच आपल्याला बघायला मिळतं, काय भीती आहे? मला माझ्या प्रोजेक्टवरती तर बिलकुल भीती नाही. माझ्या प्रोजेक्टवर मला पूर्ण विश्वास आहे. फक्त आम्हाला छान थिएटर्सचे स्क्रीन्स मिळायला हवेत आणि रिस्पॉन्स त्याप्रमाणे मिळायला हवात आणि जसं आमचं प्रमोशन होत आहे, आम्हाला जसे व्ह्यूज मिळत आहेत त्यावर मला विश्वास आहे की आमचा मूवी चालणारच. आमचा ट्रेलर ऑलरेडी ट्रेंडिंगला आहे आणि शेवटी मुंबई लोकलला काही धडकलं तरी काय फरक पडतो. क्या बात आहे. मी ऍक्च्युली एक ऍड करू इच्छितो याच्यात की मुंबई लोकल हा सिनेमा म्हणजे 2000-2004 काळातली ही मुंबई लोकल आहे आणि ती लोकल आता अवेलेबल नाहीये. सो ती लोकल प्राची मॅम, निलेश सर, त्र्यंबक सर यांनी सगळ्यांनी मिळून ती उभी केली. कशी काय तर ते फायनान्शियली पण ते उभी करणं कठीण होतं. सो ते 2 डबे करणं सुद्धा आमचा सुमित पाटील म्हणून जो आर्ट डिरेक्टर आहे त्याने त्यांना सर्टन बजेट दिलं आणि ते बजेट बघून त्यांचं असं झालं की अरे बापरे एवढं बजेट लागणार आहे का मुंबई लोकलला. तर आमचा असा अट्टास होता की ती मुंबई लोकल जुनीच दिसली पाहिजे आणि ती जुनीच वाटली, कारण ते मुंबईचे जे लोक आहेत त्यांना तो एक नॉस्टॅल्जिया फील झाला पाहिजे आणि तो नॉस्टॅल्जिया ह्यांच्यामुळे होऊ शकलाय. आय होप टीजर आणि ट्रेलरमध्ये जे लोक बघतायत ट्रेनबद्दल ते भारी बोलतायत आणि त्यांना ते ट्रेन आठवते हे बघून आम्हाला आनंद होतोय. चला बाबा, जिथे पैसा लागलाय तिथे ऍक्च्युअली लोकांपर्यंत ते पोहोचते. नाही पण ती खरी वाटते. खरीच आहे, ऑलमोस्ट खरीच आहे ती. ऑलमोस्ट खरी आहे. पण हीच मुंबई लोकलच फिल्म आपण प्रोड्यूस करावी असं का वाटलं? मुंबई लोकल का प्रोड्यूस करावं लागली कारण आम्हाला जो अनुभव आला आहे, मी सुद्धा मुंबईत राहिली आहे. लोकलचा प्रवास तेवढाच मी एन्जॉय केला आहे. लोकलमधली लोक किती हेल्प करतात किंवा कुणाला राग येतो, कुणाला मनवावं लागतं, कोणाच्या भावना त्याच्याशी जुळलेल्या आहेत, सगळं आहे ते कुठेतरी कनेक्ट करतं. आणि मुंबई लोकलची जर गोष्ट घेतली पूर्ण महाराष्ट्रात मुंबई एक काय म्हणतात त्याला जान आहे, राईट, लाईफलाईन आहे.
आणि त्याला कनेक्ट करणारी मुंबई लोकल आहे. सो डेफिनेटली मग हो. आणि याच्यातला अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की मुंबई लोकल हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. येस. त्यामुळे म्हणजे ही प्रेमकथा आपल्याला फिक्शन मध्ये दिसते, पण मला वाटतं त्याचं ग्रँजर अजून वाढतं जेव्हा आपल्याला हे कळतं की अरे हे खरं घडलंय. म्हणजे मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला ती गोष्ट स्वतःला कुठे ना कुठे रिलेट होणार आहे. आणि ती त्या सगळ्या गोष्टीची गंमत आहे जी मुंबईकरांना रिलेट होते, ती बाकीच्या सगळ्या लोकांना जाणून घेता येणार. म्हणजे आणि ट्रेलर मध्ये जे दिसतंय ते फिल्म मध्ये नाही. अजून धमाका अजून काहीतरी वेगळं. त्याच्यात एवढे ट्विस्ट आहेत, पण आमचे सगळे नाकीनऊ झाले होते काय कारण की आता हे ट्विस्ट कसे ना ट्रेलर मध्ये दाखवायचे. त्यामुळे खूप भन्नाट ट्विस्ट आहेत. कारण आमच्या आर्टिस्ट आमचे सगळे खूप छान मेहनत केलेली आहे आणि ती नक्कीच आम्हाला बघायला मिळेल. नक्कीच. चित्रपटामध्ये ज्ञानदा पण आहे. तिचे फॅन्स वगैरे आहेत ना, तेही विचारत राहतात की ज्ञानदा कुठे आहे. तर काय सांगाल ज्ञानदाबद्दल? हा एक प्रश्न. आता ज्ञानदा नाहीये खरं तर इथे, पण ते एक असतं ना की ज्ञानदा सोबत आय थिंक तुझी पहिलीच फिल्म आहे. तर तू आता काय सांगशील या माध्यमातून ज्ञानदाला, तिच्यासोबत काम करतानाचा तो अनुभव, आणि एक असं असतं ना की कशी असेल ही, कशी रिॲक्ट करेल, कसं आपण तिच्यासोबत काम करू, त्याबद्दल तुझ्या काय मनात असं होतं? ज्ञानदाला मी एवढंच सांगेन, तू तुझी काळजी घे ज्ञानदा, कारण तिला आता बरं नाही म्हणून ते इंटरव्ह्यू येऊ शकणे. ती ज्या प्रकारे काम करते आहे ते खूप हेक्टिक शेड्यूल त्याचं तिचं तिथे सुरू आहे. आणि त्याच्यात तिने प्रमोशनला, ती मला वाटतं आमच्या 1-2 प्रमोशन्सला आली होती आणि ती AC मध्ये बसली आणि ती बिचारी आजारी पडली, कारण ती सकाळपर्यंत शूट करत होती 5 पर्यंत. सो तिच्यावर काम करताना तर खूप धमाल आली, कारण एकतर ऍक्टर्स असतील तर अजून मजा येते, धमाल येते. आणि काय होतं ना, आमचा ग्रुप तिघांचा ऑलरेडी होता, सो त्याच्यात ती ऍड झाली आणि आम्ही 4 दोस्त होऊन काम करत होतो, मजा करत काम करत होतो. त्याच्यामुळे आणि तिचं काय आहे ना, तिच्या पण अशा हलक्या, कारण आमच्या दोघांचे कॅरेक्टर्स कसे लाऊड नाही आहेत, फार सटल आणि फार काय म्हणूया आपण एक शांतपणे एकमेकांना बघणारे, त्याच्यात पण वेगळं पण आपण काय आणू शकतो. आणि तुमचा यांचा एक ग्राफ पण आहे, म्हणजे ते एकमेकांना पहिल्यांदा बघतात तेव्हा, मग त्याच्यानंतर काही दिवसांनी बघतात तेव्हा, मग त्याच्यानंतर त्यांना एकमेकांमध्ये काहीतरी एक स्पार्क आहे असं जाणवतं तेव्हा. आणि ते त्या दोघांनी जे ग्रॅज्युअली तो ग्राफ गाठलाय ना, तो फार सुंदर आहे दोघांनी. मग तो बघायला काय होतं, आपण जेव्हा बघत असतो समोरच्या ऍक्ट्रेसला, तेव्हा असं वाटतं की अरे यार, हिने ह्या सीनला हा विचार करून हे एक्सप्रेशन दिले, मग आपण काय करू शकतो. मग ती कदाचित माझा क्लोज शॉट बघून ती म्हणत असेल, अरे नाही हे असं याने केलं, मग आपण काय रिॲक्ट करू शकतो. ही प्रेमकथा अबोल असली तरी ऍक्टर म्हणून तुम्ही फार बोलके होतात ऍक्च्युअली. त्याच्यामुळे हे जे प्रेमकथा जरी अबोल असली तरी बोलणारे ऍक्टर जे आहेत विदाऊट शब्द, त्याच्यामुळे मला असं वाटतं हे आमचं काम हलकं झालेलं आहे. आणि ज्ञानदाचं जे काही फॅन फॉलोइंग आहे त्यांना सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की तिने कमाल काम केलेलं आहे आणि तिला बघण्यासाठी, मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी तुम्ही नक्की या. आणि तुम्हाला नक्की जसं ती छोट्या पडद्यावर आवडते तसंच तुम्ही मोठ्या पडद्यावर पण तिच्यावर तेवढंच प्रेम कराल. आणि ती आता आजारी आहे, नाहीतर आमच्यापेक्षा जास्त धमाल आहे. बघा ही चेअर जी आहे तिच्यासाठी ठेवलेली आहे, तिने अजून धमाल केली असती. सो मला ती तर खूपच कॉमेडी आहे, लईच कॉमेडी आहे. म्हणजे तिला क्रिकेट खेळायचं असतं आमच्या बरोबर आणि तिला आऊट झाल्याला आऊट पण देत नव्हतो आम्ही, तिला बॅटिंग द्यायचो. सो ते सगळे किस्से आम्ही केलेले आहेत. आणि पण मला असं वाटतं की हे सगळं आम्ही धमाल मस्ती करत असतो तरी पण ती ऍक्टर म्हणून पण खूप छान आहे आणि त्याच्यामुळे हे काम अजून करताना खूप आवडलेलं आहे मला. आणि प्रेक्षकांना ना नेहमीच अशी फ्रेश जोडी बघायला मिळते, ती तुमच्या माध्यमातून आता बघायला मिळणार आहे. आणि जसं तुम्हाला ना की खूप बोलून गेलोय, एक्सप्रेशन सुद्धा बोलून गेलेले आहेत. अर्थातच चित्रपटामध्ये ना एक डायलॉग आहे तुझा की मीच नाही ग माझ्या आयुष्यात आल्यापासून ना माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कॅनव्हासवर देवानी छान रंग भरले. ठीक आहे, तर मला तुला असं विचारायचं आहे की हा डायलॉग म्हणजे क्षितिजासाठी असेल तर तू काय सांगशील? क्षितिजा आयुष्यात आल्यापासून काय तू? अरे वा, मला काही चॉईस आहे का नाही? ही क्षितिजा ए नको रे, क्षितिजाच्या पलीकडे गेलो तरी दिसत आहे. हे काय, पण मला असं वाटतं की डायलॉग बाजी करण्यापेक्षा मला असं वाटतं की क्षितिजा आल्यापासून माझ्या कामामध्ये खूप चेंज झालेला आहे, एका अप्रोच मध्ये खूप चेंज झालेला आहे. कारण मला एक जवळचा कोणतरी भेटलेला आहे पार्टनर म्हणून, जे या फील्डमध्ये थोडंसं तिने काम केलं. ती स्वतः लिहिते, सो त्याच्यामुळे तिला ते कळतं की कुठला विषय आता तू केला पाहिजेस, कुठला विषय नाही केला पाहिजे. सो त्यासाठी तिला थँक्यू आहे.
आणि आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग तिच्यामुळे मला वाटतं कॅरेक्टर्स थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे रंग यायला सुरुवात झाली. कपड्यांमध्ये ऍक्च्युली कपड्यांमध्ये हेअरस्टाईल वगैरे तर ते सगळं यायला लागलेलं आहे आणि छान स्माइली असते चेहरा. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिचं जे योगदान आहे माझ्या आयुष्यात ते खूप जास्त आहे आता आणि आता ते अजून वाढत जाणार आहे कारण आता पुढे जे मी करणार आहे ते तर अजून कडक असणार आहे. त्याच्यामुळे वेट करा तुम्ही सगळे. ती चित्रपटाच्या प्रमोशन साठी पण भाग घेते रील पण बघितली. हो तिने स्वतः मुंबई लोकलचे ऑफिस मध्ये प्रमोशन केलं आणि ती करत असते. तिला काही ऑप्शन नसतो. प्रेमापोटी तिला करावंच लागतं. सो ती करते. म्हणजे ऍक्च्युली हक्काने मी सांगू शकतो की हे कर. एक बोलकी प्रेमकथा तुमची 2 मिनिटं थांबा हे संपू दे मग 2 मिनिटं त्याच्यात मी बरोबर. सो असं आहे म्हणजे आम्ही हक्काने तिला सांगू शकतो की प्रमोशन कर आणि तिला न सांगता पण ती बऱ्याच गोष्टी करत असते. सो ते चांगलं आहे. आता तुम्ही लेटेस्ट ना दादर स्टेशनला सुद्धा प्रमोशन केलं. तर तो किस्सा तिथलं काही मला सांगाल का की प्लॅटफॉर्म वरती कसा रिस्पॉन्स होता? कारण म्हणजे प्रत्यक्ष तिथेच केले होते प्लॅटफॉर्म वरती, कुठला सेट वगैरे नव्हता. तिथला काय अनुभव होता सांगा? खूप एक तर गर्दी कमी होती थोडीशी आम्हाला कारण आम्ही तसा थोडासा तशीच जरा वेळ निवडली की बाबा थोडी गर्दी कमी असेल कारण वाटता पण यायला पाहिजे. सो बरेच लोक आम्हाला भेटले आणि बऱ्याच लोकांना ऑलरेडी मुंबई लोकल माहित होता. हे ऐकून थोडं भारी वाटलं की मुंबई लोकल बद्दल त्या लोकांना माहित होतं आणि ज्यांना माहित नव्हतं त्यांना आम्ही हे तिकीट दिलं आमच्याकडनं. तर त्यांना ते आवडलं की ऍक्टर येऊन स्वतः भेटतायत आणि स्वतः येऊन सिनेमाबद्दल सांगतात. सो ते नक्की सांगितलं की त्यांनी एक मात्र विचारलं की पिक्चर चांगला आहे ना तरच आम्ही जाऊ वगैरे असं सगळं त्यांनी. म्हणजे मराठी प्रेक्षकाचं ते असतं ना की पिक्चर चांगला हवा तरच आपण जाऊ वगैरे वगैरे. तर ते मी त्यांना गॅरंटी दिली की बाबा रे नक्की पिक्चर चांगला असेल. आणि आम्ही ट्रेन मध्ये सुद्धा फिरलो, डब्यातही गेलो, डब्यातही आम्ही काही लोकांना तिकीट दिले. सो ते एक बाबा आणि मुलगा होता. सो ते बघून मला फार भारी वाटलं की ते दोघंही आमचे फॅन होते. म्हणजे बाबाही फॅन होते आणि मुलगाही फॅन होता. सो ते मला असं वाटतं तुमचं एक कामाची रेंज कळते ना की तुम्ही कुठे कुठे कसे फेमस आहात. सो ते दोघंही माझे फॅन होते, ज्ञानदाचे फॅन होते. सो ते बघून खूप भारी वाटलं. मग मी तू काय सांगशील की शूटिंग दरम्यानचा असा एक किस्सा जो तुझ्या कायम लक्षात राहणार या चित्रपटात करता? तुमच्या दोघांचं सीन मधलं सुद्धा आहेच आहे. मला वाटतं की त्या सीन एक आता बापरे मी आता ते सांगून एक ट्विस्ट मधला पार्ट आहे तो सीन करताना फार म्हणजे आम्ही इमोशनल झालो होतो कारण तसा तो सीन जरा खूप इमोशनल आहे आणि आमच्या मैत्रीची डेप्थ बघता तसं तो सीन इतका अंगावर आला आमच्या की मला रडू आवरलं नाही. त्यामुळे मी तो क्षण मी कधी विसरू शकत नाही. आता तो काय ट्विस्ट आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. पृथ्वी आणि मनमीत बॅटिंग केली त्यामुळे तो सीन मला नेहमी लक्षात राहील. फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल कारण की त्या फिल्मच्या त्या सीन मध्ये सुद्धा जे माझे अश्रू आहेत ते खरे आहेत, ते ग्लिसरीन वाले नाही. खरंच इतका इमोशनल सीन आहे. ते एक असतं ना की हिरोची बहीण, भाऊ किंवा मैत्रीण कोणीही असेल ते कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात कारण ते इतका महत्वाचा पार्ट असतात ना. माझं तर ठाम मत आहे की एका लव्ह स्टोरी मध्ये जेवढी प्रेयसी महत्वाची आहे तितकेच मित्र महत्वाचे. सगळे सिक्रेट्सच माहित असतात. वाट घरी आहे हे म्हटल्यावर संपलं. माझा पंच वाट दाखवणारे आणि वाट लावणारे तेच असतात, तेच मित्रच असतात. फारच जोरात पडलाय पण ठीक आहे. वाट लागली पंची वाट लागली. शेवटचे 2 प्रश्न घेऊया. चित्रपटाची लव्ह स्टोरी आपण बघतोच पण काही जणांना ना तुझी आणि क्षितिजाची लव्ह स्टोरी माहिती नाहीये. माहित नाही अजून? नाही मला तरी नाही माहिती. मला पण नाही माहिती. अरे तर तू थोडक्यात असेल का ती? नाही माझं ऍक्च्युली सुरुवात सोशल मीडियाने झाली होती आणि इंस्टाग्रामवर मी तिची पोस्ट बघितली आणि हा मला जेनजी बोलतो. नाही आमचं जेनजी प्रेम नाहीये, सोशल मीडियाने सुरुवात झाली. बरोबर आहे. मग जेनजी सोशल मीडियावर तुझ्या प्रेमाच्या व्याख्या काय काय आहेत ते मला बोलायला त्याच्यामुळे जाऊ दे. तर आमच्या प्रेमाची सुरुवात जरी सोशल मीडियाने झाली असेल तरी आमचं जेनजी प्रेम नाहीये.
मी तिची एक पोस्ट बघितली होती, त्याच्यात तिने कविता आणि तिची एक पोस्ट केली होती, म्हणजे फोटोज काही पोस्ट केले होते, त्याच्यात तो आणि पाऊस असं काहीतरी तिचं कवितेचं टायटल होतं आणि ती मला फार आवडली होती. आणि मग मी त्याला मेसेज केला वगैरे, मग तिने रिप्लाय केला नाही. कविता बघूनच मेसेज केलेला फोटो पण ऑब्व्हियसली फोटो पण गोड होता आणि कविता तुमच्या फोटोवर कविता होती? नाही तो आणि पण त्याला असं वाटलं की माझ्यासाठीच आहे की काय? नाही तिने फोटो टाकला होता. तिला कसं काय शोधलं? नाही फोटो तिचा होता, तिच्याच अकाउंट मध्ये. फोटो पण कुठला असा झाला? अरे तिचा फोटो रॅन्डम जे देवाने सगळं रॅन्डम आला आणि ते सगळं. मग मी मेसेज केले, तिने काही रिप्लाय केले नाही. मग काही दिवसांनी तिचा मेसेज आला की अरे हे तुम्ही वगैरे आधी सगळं, अरे मी तुमची फॅन आहे वगैरे वगैरे. आता तू तिला तुम्ही बोलतोस? आता मी तिला ऐका ना हो वगैरे असं मी तिला म्हणतो. सो तशी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आम्ही भेटायला लागलो तर तिचं काम बघून मला अजूनच ती आवडायला लागली, कारण ती एनजीओ मध्ये काम करते. सो ती एनजीओ मध्ये जे थोडे त्यांच्या इन्कम सोर्सेस कमी आहेत अशा लोकांसाठी ती जॉब्स अपॉर्च्युनिटीज क्रिएट करते, त्यांना ग्रूम करते वगैरे वगैरे. तर मला ते काम तिचं खूप आवडलं आणि तिलाही असं वाटलं की या गरीबाकडे आपण लक्ष द्यावं आणि याचीही लाईफ बनवावी. सो म्हणून तिने हो म्हटलं मला आणि मग आमची लाईफ स्टोरी सुरू झाली. सॉर्टेड आहे एकदम. येस मी अगदीच फास्ट घरच्यांचा विरोध वगैरे काहीच नव्हता? नाही घरच्यांचा विरोध काहीच नव्हता, प्रश्नच म्हणजे नव्हता. तिचे घरचे तर माझे फॅन्स आहेत. वा. सो त्याच्यामुळे त्यांना तसं काही फार वाटलं नाही. आणि तिचे बाबा माझे खूप मोठे फॅन आहेत. सो ते कुठे काही दिसले की मला फोन बिन करतात की अरे तुम्ही टीव्हीवर दिसलात वगैरे वगैरे, असं सगळं आहे. माझ्या आई बाबांचं पण फार गोड पोरगी असल्यामुळे त्यांनी काही फार विरोध केला नाही. छान आहे, लव्ह स्टोरी छान होती. आता मनमीतची लव्ह स्टोरी नाही पण ती तू सांगणार नाहीयेस, नाही आता मनमीत सांगितलं. आता फ्लो मध्ये विचारलं पाहिजे, त्या सांगितलं असतं. तू काय सांगणार नाहीयेस. तर असं जे मला वाटतंय असं जे मला वाटतंय तर ते खरंच खरं आहे की नाही हे तू तर सांग. तर हा मला वाटलं सुद्धा हाच प्रश्न असणार त्याचा काय. हेच हे बघ हे जे काही लिहिलेलं आहे की नाही. आयुष्यात एकदा जरी कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर तिकडे खाली लिहिलंय फ्लिप, तर तिकडे केलं ना फ्लिप. हे असं दाखवायचं नाही प्रेम माझं मी केलेलं, पण आता मी अत्यंत सिंगल आहे. अत्यंत सिंगल मध्ये डेस्परेशन बघता तुम्ही. अत्यंत सिंगल. मी आता कम्प्लिटली माझ्या कामावर फोकस करतो. हो अगं माझ्या पण इकडून ज्या काही आम्हाला कमेंट्स ऐकायला येत आहेत त्याच्यामध्ये असं वाटत नाही आम्हाला. नाही तो असा दबा धरून बसलेला असतो, कधी एकदा माझ्याकडे येऊन बॉ करेल. ते त्याच्या बोलण्यावर जाऊ नका. हरकत नाही. तर आता जशी तुझी म्हटलं लव्ह स्टोरी छान आहे, तशीच तुमची जी म्हणजे तुझी आशिष आणि मिस नायगावची लव्ह स्टोरी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडणार आहे. तर प्रेक्षकांचं असं नेहमी म्हणणं असतं की हा मूवी आम्ही का बघावा, थिएटरमध्येच जाऊन का बघावा. तर त्याची तुम्ही कारण काय सांगाल की मुंबई लोकल चित्रपट लोकांनी का पाहावा? एकतर मला असं वाटतं की मुंबई लोकलला जशी गर्दी असते तशीच गर्दी प्रेक्षकांनी या सिनेमासाठी थिएटरमध्ये करावी. कारण याचं असं आहे की एक नॉस्टॅल्जिया फील आहे. मुंबईत कमी गर्दी असणं हे काय असते बघायला तुम्ही या की ऍक्च्युली थोडीशी कमी गर्दी आहे. 2004-2005 साली थोडीशी कमी गर्दी होती, ती बघायला तुम्हाला. आणि आत्ताच्या जगात जे काही माझं प्रेम जरी सोशल मीडियावर झालेलं असलं तरी सोशल मीडियाचा वापर करून जे काही प्रेमाच्या नावाखाली चाललेलं आहे की पटकन पॅचअप होतात, पटकन ब्रेकअप होतात, पटकन हे सगळं जे चाललेलं आहे ते यांची आशिष आणि मिस नायगावची जी अबोल प्रेम कथा आहे ती नवीन व्याख्या शिकवेल या पिढीला प्रेमाची, की आखो ही आखो में इशारा होणं काय असतं आणि त्याचा एक गोडवा असतो, त्याचा एक आपलेपण असतं, ते काय असतं हे शिकवणारी ही मुंबई लोकल आहे. म्हणजे तो डिस्टन्स जो होता ना हा दोन प्रेम ह्याच्या प्रियकरांमध्ये, त्या डिस्टन्समुळे त्या नात्याची किंमत राहायची. आता इतकं सगळं पटकन मिळतं ना, त्यामुळे ते ब्रेकअप नाही मला झालं 1 महिना झाला, मी 1 महिन्यात हे झालं, पण ते तो डिस्टन्स त्याच्यात माणूस कळतो की तो एक जर तू 2 महिन्यापासून तिला बघतोयस तर ती तुला 2 महिन्यापासून बघते, तर तिच्याकडेही तो पेशन्स आहे की ती ते सस्टेन करेल. त्याच्यावरनं तो विश्वास निर्माण होतो आपल्या मनात की हा ह्याच्याबरोबर आपण आयुष्य घालवू शकतो, हा एवढा थांबलाय माझ्यासारखाच. सो ते सगळं माझ्यामध्ये ती गंमत या स्टोरीमध्ये. येस, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला, ही मुंबई लोकलची जी काही कथा आहे ती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेलिब्रिटी कंटाला
सबस्क्राईब Subscribe करा. करा. थँक्यू सो मच. आणि मुंबई लोकल 1 ऑगस्ट 1 ऑगस्टला मुंबई लोकल बघा. हे सगळ्या तिकीट्स मी हिला देतो. पिक्चरचे तिकीट नाही हा, ना picture चं theaterला ना. जाऊन दाखवशील आणि म्हणशील की बस, चला ते आम्हाला. येस थँक्यू सो मच. बाय.